बापू, ओ बापू, हा आपल्या देवाळात पहिल्यापासून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती का असते? तुम्ही का मानता या देवाला? अरे विठ्ठल म्हणजे जगाचा पालन करता. लोक देवाला प्रसन्न करायला दान धर्म करतात, अभिषेक घालतात, नैवेद्य चढवतात, पण त्यांना देव प्रसन्न होतो का? पण आपला हा विठ्ठल पुंडलिकाच्या नुसत्या आई वडिलांच्या भक्तीने सुद्धा त्याच्यावरती प्रसन्न झाला. म्हणून विठ्ठल ना आपल्या साध्या सुध्या लोकांचा देव आहे बघ. बापू, पुंडलिक कोण होते? अमोल बाळा, पुंडलिक नावाचा माणूस पंढरपुरात राहत होता. तो त्याच्या आई वडिलांची मनोभावे सेवा करायचा आणि तो आई वडिलांची सेवा करायचा ना म्हणून देवलोक त्याच्यावर खूप खुश होते. पण एकदा काय झालं माहितीये का? कृष्ण आणि त्यांची पत्नी रुक्मिणी पुंडलिकाला भेटायला पंढरपुरात आले. तर देवाने पुंडलिकाला हाक मारली, पण पुंडलिकाने आई वडिलांची सेवा काय थांबवली नाही. पुंडलिकाने काय केलं माहितीये का? एक वीट घेतली आणि देवाच्या दिशेनं भिरकावली आणि म्हटला, माझ्या आई वडिलांची सेवा संपेपर्यंत तुम्ही विटेवर उभा राहून प्रतीक्षा करा. मग त्या पुंडलिकावर शिले असेल ना? हा बाळा, हीच तर खरी गंमत आहे. आई वडिलांची सेवा करून झाल्यानंतर पुंडलिक बाहेर आला. त्यानं देवाला बघितलं आणि घाबरला. त्यानं देवाची विनवणी केली, क्षमा मागायला सुरुवात केली. पण देव त्याच्या मातृपितृ भक्तीवर खुश झाला होता. देवानी पुंडलिकाला सांगितलं, माग, तुला काय हवं ते माग. मग काय मागितलं पुंडलिकाने? मग देवाकडं पुंडलिकाने सगळ्या भक्तांच्या वतीनं एक मागणी मागितली. तो म्हटला, असंच कमरेवर हात ठेवून तुम्ही इथं उभं राहा. म्हणून अमोल बाळा, आपला विठोबा राया अजूनही करकटेवरी म्हणजे कमरेवर हात ठेवून पंढरपुरात उभा आहे. अरे त्यांच्यासाठी सुद्धा आई वडिलांची सेवा हीच भक्ती होती बाळा. बापू, तुम्ही मला काय आजकाल सांगितलं ना, मला पण आजगावला जायचंय. अमोल बाळा, आता आपण आजगावला नाही जाऊ शकत. अहो बापू, तुम्ही आता मला सांगितलं ना, आई बाबांची सेवा हीच देवाची भक्ती असते. होय बाळा, पण ऐक ना, तुझ्या आप्पू मला आता काम असतं की नाही? मग बापू, माझे आई बाबा मी अर्जुनसाठी माझ्या हातची फिरणी आणली. काय? साहेब, मॅडमनी तुमच्यासाठी फिरणी आणली. चिंचुके, आत्ता आपण इथं कशाला आलोय? सॉरी साहेब. सगळी तयारी झाली? हो सर, सगळं रेडी आहे. मॅडम येतील आता, मीटिंगला सुरुवात करूयात आपण. येस सर. मॅडम बस प्लीज. मॅडम, मीटिंगला सुरुवात करूयात. हो, थँक्यू मॅडम. मॅडम, आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मॉन्टी सातव नावाचा व्यक्ती आहे जो पुण्यामध्ये ड्रग्ज रॅकेट चालवतोय. तर मॅडम, मॉन्टी सातवविषयी आपण मागेही ऐकलं होतं. बिल्डर्सचा जमिनीचा व्यवहार करण्यासाठी तो खूप प्रसिद्ध आहे. बर, एक्झॅक्टली काय तोंडे, म्हणजे हिस्ट्री शीटर आहे हा. याच्यावर छोटे मोठे गुन्हे दाखल आहेत, म्हणजे 2-4 हाफ मर्डरच्या केसेस आहेत. बाडोत्री गुंड म्हणून काम करायचं, पण आता फुल टाइम हा व्यवसाय करतो. म्हणजे खूप डेंजर माणूस आहे. एकदम मुरलेला. म्हणजे मुख्य पुरावे आम्ही गोळा करूच, म्हणजे प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मॉन्टीचे पुण्यामध्ये कल्याणी नगर, वाकड, हिंजेवाडी आणि कोरेगाव येथे असे 2, 4, 3, 1 याप्रमाणे अड्डे आहेत आणि इथून तो पूर्ण पुण्यामध्ये ड्रग डिस्ट्रीब्युशन करतो. तर मॅडम, ह्याला सबूळ नष्ट करायचं असेल ना, तर त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर एकाच वेळी दाट टाकणं गरजेचं आहे. हो, पण मग त्यांनी स्वतःची सुरक्षेची व्यवस्था केलीच असणार ना? नक्कीच मॅडम, म्हणजे त्याच्या प्रत्येक अड्ड्यावर त्यांनी गार्ड्स नेमलेले आहेत आणि आमचा असा अंदाज आहे की त्यांच्याकडे बेसिक वेपन्स असतील, म्हणजे जसं गावठी कट्टे असं. हे ऑपरेशन खूप काळजीपूर्वक करावं लागणार आहे. नक्कीच मॅडम, म्हणजे जेवढं वाटतंय तेवढं सोपं ऑपरेशन नाहीये, पण महाराष्ट्र पोलिसांसाठी अशक्य असं काहीच नाही. फक्त आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चिंचुके, थँक्यू.
थँक्यू. मॅडम, ही मॉन्टी सातवची हिस्ट्री फाईल आहे. म्हणजे आम्ही त्याच्या एका अड्ड्यावर पूर्वी धाड टाकली होती. तो आपल्याला वाटतो त्यापेक्षा जास्त स्मार्ट आणि जास्त हुशार आहे. म्हणजे आम्ही त्याच्या एका अड्ड्यावरून दुसऱ्या अड्ड्यावर पोहोचेपर्यंत तिकडे काहीच राहिलं नव्हतं. त्यामुळे आमच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर एकाच वेळी धाड टाकायची असेल ना, तर मला जास्त पोलीस फोर्सची गरज लागेल. अर्थात. आणि अजून एक, हे मिशन आपण जरा सिक्रेटच ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जेवढे टीम मेंबर्स आहेत त्यांच्याशिवाय कोणालाच याची कानोकानही खबर लागतं कामा नये. येस मॅडम.